नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 26 मे आणि 26 मे चे महत्वाचे आपण 12 प्रश्न पाहतो. मित्रांनो, कोणती स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्वाचा असतो. आणि मित्र हो, दररोज आपण सकाळी 6:30 वाजता हा प्रश्न आपण करंट अफेअर उपक्रम घेत असतो, जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मदत व्हावी. चला मग आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. कालचा प्रश्न होता, भारतातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा कोणत्या शहरात सुरू झाली? तर उत्तर आहे मित्रांनो, नवी दिल्लीमध्ये ती सुरू करण्यात आलेली आहे. आजचा पहिला प्रश्न, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हामध्ये कोणत्या नदीला शिवलिंगाच्या रूपात दर्शवण्यात आले आहे? ठीक आहे, असा प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे, आता सिंहस्थ कुंभमेळा 27 मध्ये कुठे होणार आहे? नाशिक मध्ये. तर ऑब्विसली जर पाहायला गेलं, गोदावरी नदीवरून शिवलिंगाच्या रूपात या नदीला दर्शवण्यात आलेले आहे. ठीक आहे, बघा, होणार आहे कुठे? नाशिक मध्ये. आणि नाशिक मध्ये कुठली नदी? गोदावरी. तर गोदावरी नदीच्या शिवलिंगाच्या रूपात ते दर्शवण्यात येणार आहे. दुसरा प्रश्न, 2027 इयर ऑफ कल्चर अँड टुरिझम म्हणून कोणते दोन देश साजरे करणार आहे? प्रश्न खूप सुंदर आहे मित्रांनो. कोणत्या दोन देशादरम्यान हा इयर ऑफ कल्चर अँड टुरिझम 27 वर्ष घोषित करण्यात आलेला आहे? तर उत्तर आहे, भारत आणि इटली या दोन देशादरम्यान आपण तो साजरा करत आहोत. लक्षात असू दे. काय? इयर ऑफ कल्चर अँड टुरिझम. ठीक आहे, डिटेल पाहूया. भारत इटली 2027 सांस्कृतिक व पर्यटन वर्ष. ठीक आहे, ओके. आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान गोर्गिया मेलानी. ठीक आहे, स्थळ नवी दिल्ली. उद्देश सांस्कृतिक संबंध मजबूत करणे, पर्यटन सहकार्य वाढवणे, दोन्ही देशातील मैत्री व परस्पर समाज वाढवणे. इटलीबद्दल राजधानी रोम, राष्ट्रपती सेरिगिओ, लक्षात ठेवा, मटेरीला. प्रसिद्ध गोष्टी, रोमन साम्राज्य, रेन्झान्स कला, फॅशन, फुटबॉल, पाककला. ठीक आहे, इतकं सगळं इथे प्रसिद्ध आहे इटलीमध्ये. लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. पुढे तिसरा प्रश्न, राज्यातील एकल महिलांसाठी स्वातंत्र्य धोरण तयार करण्यासाठी कोणती उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे? तर उत्तर आहे, जर ऑप्शन नंबर 4 आहे, सर्वकष आराखड्यासाठी उच्चस्तरीय समिती. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य पहिल्यांदा भारतात करतंय. काही आपण त्याबद्दल पाहूया. महाराष्ट्र सरकार राज्यातील विधवा, है ना, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वातंत्र्य धोरण तयार करणार आहे. यासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या धोरणातून शिक्षण, आरोग्य, निवारा, रोजगार, कायदेशीर मदत, सामाजिक सुरक्षा यावर भर दिला जाणार आहे. लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न आपण पाहतोय. 100 मीटर शर्यतीत 10.9 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम कोणी केला आहे? खूप पॉइंट महत्वाचा आहे. आपला राष्ट्रीय विक्रम झालेला आहे 100 मीटर पळण्यामध्ये 10.09. तर उत्तर आहे गुर बघा, गुरिंदर वीर सिंग याने हा रेकॉर्ड केलेला आहे. ठीक आहे, गुरिंदर वीर सिंग यांनी हा रेकॉर्ड केलेला आहे. 100 मीटर फक्त 10.09 सेकंदात पूर्णपणे केलेला आहे. आणि हा विक्रम त्यांनी ग्रीस मधील स्पर्धेत केला असून ते भारतातील सर्वात वेगवान धावपटू ठरलेले आहे. खूप पॉइंट महत्वाचा आहे, लक्षात असू दे, लिहून घ्या. कुठे केले? ग्रीस मध्ये. पुढे पाचवा प्रश्न, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्पॉट लँडिंग करणारा जगातील पहिला देश कोणता? म्हणजे एकदम सॉफ्ट लक्षात ठेवायची गोष्ट आहे. तर उत्तर आहे, आपला देश भारत देश आहे. मित्र, इतकंच नाहीये तर ह्याला चांद्रयानच्या आपल्या ज्या घटना घडली आहे, चांद्रयानवरती आपण जे प्रॉपर पाठवलेलं मिशन होतं त्याला पुरस्कार मिळालाय, तो आपण डिटेल पाहूया. आपण पाहूया, डिटेल पाहूया. AIAA गॉड-डार्ट ॲस्ट्रॉनॉटिक्स अवॉर्ड 26 चांद्रयान-3 ला भेटलेला आहे. इन डिटेल पाहूया. इस्रोच्या चांद्रयान-3 च्या मोहिमेला AIAA गॉड-डार्ट ॲस्ट्रॉनॉटिक्स अवॉर्ड 2026 मिळालेला आहे. AIAA चे पूर्ण नाव पाहूया, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉनॉमिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्स. लक्षात ठेवा. पुरस्कार स्थळ
वॉशिंग्टन DC सुरुवात झाली 1975. हा पुरस्कार अंतराळ विज्ञान आणि रॉकेटरी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो. चांद्रयान 3 प्रक्षेपण केव्हा झालं लक्षात ठेवा, 14 जुलै 2023. ठीक आहे, कुठून झालं, सतीश धवन स्पेस सेंटर पासून. प्रक्षेपक काय होतं, LMV3 GSLV MKI-3. स्पॉट लँडिंग 23 ऑगस्ट 2023 ला. लँडिंग स्थळ होतं शिवशक्ती पॉइंट होता आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्पॉट लँडिंग करणं जगातील पहिला देश आपला भारत देश होता, हे सुद्धा आपल्याला माहित असावं. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, 6वा प्रश्न पाहतोय. महाराष्ट्रातील पाण्याखाली संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात विकसित केले जात आहे? मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे की आपल्या इथे पाण्याखाली संग्रहालय सुरू होत आहे. महाराष्ट्रातील कोणतं असं जिल्हा आहे तिथे हा संग्रहालय सुरू होत आहे? तर उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग, हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, डिटेल पाहूया. ठीक आहे, महाराष्ट्रातील पहिले पाण्याखाली संग्रहालय सिंधुदुर्गमध्ये उभारले जाणार आहे. ठीक आहे, ठिकाण आहे नेवती बीच, लक्षात ठेवा. INS गुलदार ही निवृत्ती युद्धनौका समुद्रात बुडवण्यात आली आहे. या जहाजावर पाण्याखाली संग्रहालय विकसित केले जाणार. हे ठिकाण स्कुबा डायव्हिंग आणि पर्यटनासाठी आकर्षक ठरणार. जहाज नैसर्गिक प्रवाळ भिंत आणि माशांचे निवासस्थान बनेल आणि तो आपल्याला संपूर्णपणे पाहायला मिळेल. पुढे 7वा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने मे 26 मध्ये कोणत्या प्राण्यांना दयामरण देण्याची परवानगी दिलेली आहे? खूप पॉइंट महत्वाचा आहे. तर कोणत्या प्राण्याला दिलेला आहे? तर उत्तर आहे मित्रांनो भटक्या कुत्र्यांना दिलेला आहे. कोणाला? भटक्या कुत्र्यांना. 8वा प्रश्न, भारतात फोरकास्ट सिस्टीम वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते? प्रश्न काय विचारले, थोडंसं आपण नीट लक्ष द्यावं. ठीक आहे, फोरकास्ट सिस्टीम वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे, असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक कितवा मित्रांनो? 8वा प्रश्न आहे. तर पहिलं राज्य म्हटलं तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य आहे. नेक्स्ट 9वा प्रश्न, अमेरिकेच्या डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सच्या पदाचा राजीनामा कोणी दिला? तर उत्तर आहे तुलसी गॅबार्ड यांनी दिलेला आहे. म्हणजे अमेरिकेचे डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सच्या त्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला. कोणी दिला? तुलसी गॅबार्ड यांनी दिलेला आहे. पाहूया तुलसी गॅबार्ड. ठीक आहे, US डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्सचा पदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिनांक आहे 30 जून 2026 आणि पती त्यांचे कोण आहे? अब्राहम विलियम्स. यांच्या आरोग्याच्या समस्या आणि त्यांच्या दुर्मिळ हाडांच्या कॅन्सरचे निदान झाले. तुलसी गॅबार्ड या अमेरिकन काँग्रेसमध्ये निवडून आलेल्या पहिल्या हिंदू व्यक्ती ठरल्या. त्या डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांनी इराक आणि कुवेत युद्धात सेवा दिली आहे. पुढचा प्रश्न, 10वा प्रश्न पाहतोय आपण. G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 2026 मध्ये कोठे आयोजित केली जाणार आहे? प्रश्न सुंदर विचारलाय, कोठे आयोजित केली जाणार आहे? G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पाहायला गेलं तर अटलांटामध्ये ती बैठक होणार आहे 2026 मध्ये. पाहूया, G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 30 ते 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणार. ठिकाण अटलांटा. घोषणा करते मोरोक्को रुबियो. बैठक जगातील प्रमुख अर्थव्यवस्थेचे परराष्ट्र मंत्री सहभाग होणार. मुख्य उद्देश जागतिक स्थैर्य आणि समृद्धी वाढवणे. चर्चेचे मुद्दे आंतरराष्ट्रीय सहकार्य, खुल्या बाजारपेठा, पुरवठा साखळी मजबूत करणे. आणि G20 जगातील सुमारे 85% GDP चे प्रतिनिधित्व करते. ठीक आहे, G20 लक्षात ठेवा. ओके, 11वा प्रश्न, भारतातील पहिली ड्रायव्हरलेस एअर ट्रेन सेवा कोणत्या विमानतळावर सुरू होणार आहे? प्रश्न खूप सुंदर आहे, कोणत्या विमानतळावर सुरू होणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे मित्रहो, तर पाहायला गेलं इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीमध्ये ती होणार आहे, हे आपल्याला माहित असावं. इन डिटेल पाहू शकतो आपण मित्रहो, लक्षात ठेवा भारतात पहिली ड्रायव्हरलेस एअर ट्रेन दिल्लीमध्ये सुरू होणार. प्रकल्पाचे नाव ऑटोमेटेड पीपल. प्रश्न काय? ऑटोमेटेड पीपल मूव्हर सिस्टीम. ठीक आहे, ठिकाण इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. ठीक आहे, इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये होणार आहे. हा पण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे. विकसित संस्था होती दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड. एकूण मार्ग लांबी 7.7 किलोमीटर्स आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ड्रायव्हरलेस. उद्देश टर्मिनस मधील कनेक्टिव्हिटी सुधारणे. अंदाजित खर्च 2000 ते 4000 कोटी. यामुळे विमानतळातील वाहतूक आणि कार्बन फुटप्रिंट कमी होण्यास मदत होऊ शकते. ठीक आहे,
पुढे नेक्स्ट आपल्याला प्रश्न आहे 12वा प्रश्न 26 मे रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? तर उत्तर आहे जागतिक लक्षात ठेवा ड्रॅक्युला दिन साजरा केला जातो. ओके. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 26 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? आपल्याला कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन आहे 155, 156, 157, 158. ठीक आहे मित्र हो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.